नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीस फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल गव्हाच्या पिठामध्ये गूळ टाकून काय बनवलं असेल बरं? तर अजिबात मैद्याचा वापर न करता आज आपण मस्त असा गोडाचा पदार्थ बनवला आहे. तर नेमका कुठला पदार्थ बनवलाय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात अगोदर एका पातेल्यामध्ये 1 कप गूळ टाकायचा आणि या गुळामध्येच 1 कप पाणी टाकायचं. आता गॅस सुरू करून हा गूळ या पाण्यामध्ये आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. या गुळाचा आपल्याला पाक नाही बनवायचा आहे, फक्त हा गूळ या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. ज्या वाटीने किंवा कपाने गूळ मोजून घेतलाय, त्याच वाटीने किंवा कपाने पाणी आपल्याला मोजून घ्यायचं आहे. आता इथे बघा हा गूळ पूर्णपणे या पाण्यामध्ये विरघळलेला आहे आणि या पाण्याला पण मस्त अशी उकळी आलेली आहे. गॅस आता बंद करूयात आणि ही गुळाची गुळवणी एका दुसऱ्या भांड्यामध्ये चाळणीने गाळून घेऊयात. म्हणजे या गुळामधील काही कचरा असेल तर तो निघून जाईल. आता ही गुळवणी आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात. तोपर्यंत आपण बाकीची प्रोसिजर करूयात. इथे आपल्याला कढई किंवा अशा एका मोठ्या पातेल्यामध्ये असं एक स्टँड ठेवायचं आणि यावर झाकण ठेवून हे पातेलं किंवा कढई 10 मिनिटे लो फ्लेमवर प्रीहीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला असा एक केक टिन घ्यायचा आहे. केक टिन नसेल तर असा राऊंड शेपचा स्टीलचा डबा घेतला तरीही चालेल. त्या डब्याला किंवा केक टिनला सर्व बाजूंनी व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे. आणि यामध्ये मी असं बटर पेपर लावत आहे आणि या बटर पेपरला सुद्धा अगदी थेंबभर तेल असं लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तेल लावलेल्या डब्याला किंवा केक टिनवर असं थोडंसं गव्हाचं पीठ शिंपटायचं आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित असं लावून घ्यायचं. आज आपण या केक टिनमध्ये गव्हाच्या पिठापासून केक बनवणार आहोत. त्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला 1 कप चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, इथे आपल्याला गव्हाचं पीठ हे चाळूनच घ्यायचं आहे. आणि ज्या कपाने आपण गूळ आणि पाणी मोजून घेतलं होतं, त्याच कपाने इथे आपल्याला गव्हाचं पीठ मोजून घ्यायचं आहे. इथे आता आपण जी गुळाची गुळवणी तयार केली होती, ती पण थंड झालेली आहे. ती यामध्ये अर्धी टाकूयात आणि मिक्स करूयात. मिक्स केल्यानंतर जी शिल्लक राहिलेली गुळवणी किंवा गुळाचा पाक आहे तो यामध्ये पूर्ण टाकूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. मिक्स केल्यानंतर यामध्ये पाव कप तेल टाकूयात आणि अगदी चिमूटभर मीठ टाकूयात आणि मिक्स करून घेऊयात. अशा प्रकारच्या गोडाच्या पदार्थांमध्ये चिमूटभर मीठ टाकलं की त्याची चव आणखीनच वाढते. यामधील सर्व गुठळ्या मोडत व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर इथे मी व्हॅनिला इसेन्स घेतला आहे. तर 1 चमचा व्हॅनिला इसेन्स यामध्ये टाकूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करूयात. तुमच्याकडे जर व्हॅनिला इसेन्स नसेल तर अर्धा चमचा वेलची पूड टाकली तरीही चालेल. व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आणि या सोड्यावर अगदी 1 चमचा पाणी टाकायचं. म्हणजे हा सोडा ऍक्टिव्हेट होतो. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघा हे केकचं बॅटर मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. आता हे बॅटर तेल लावलेल्या केक टिनमध्ये ओतून घेऊयात आणि हा केक टिन असा टॅप करून यावर काही काजू आणि बदामाचे काप टाकून घेऊयात. असे ड्रायफ्रूटचे काप यावर टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे. इथे बघा गार्निशिंगसाठी मी काही ड्रायफ्रूटचे काप यावर टाकून घेतले आहेत. आता हा केक टिन आपण या पातेल्यामध्ये ठेवूयात.
इथे हे पातेलं पण 10 मिनिटे व्यवस्थित असं प्रीहीट झालेलं आहे. हे झाकण अगदी सावकाशपणे काढून घ्यायचं आहे, कारण खूप गरम आहे. यामध्ये आता हा केक टीन ठेवूयात आणि यावर झाकण ठेवूयात. यावर झाकण ठेवल्यावर या पातेल्यामधून कुठेही बाहेर हवा जायला नको, म्हणून यावर जड असा मी खलबत्ता ठेवत आहे. म्हणजे आपला केक हा व्यवस्थित बेक होईल. हा केक आता लो फ्लेमवर 40 ते 45 मिनिटे आपल्याला बेक करून घ्यायचा आहे. इथे बघा 35 मिनिटे झालेले आहेत. आपण केक चेक करूयात व्यवस्थित बेक झालेला आहे की नाही. इथे बघा यामध्ये मी सुरी टाकून बघत आहे. तर या सुरीला हा केक चिकटत आहे. म्हणजे केक अजून पूर्णपणे बेक झालेला नाही आहे. तर यावर परत झाकण ठेवूयात आणि 10 ते 12 मिनिटे हा केक बेक करून घेऊयात. तर इथे पुन्हा 10 ते 12 मिनिटांनी मी हा केक चेक केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता टूथपिक आणि सुरी दोघेही व्यवस्थित असे क्लीन निघाले आहेत. म्हणजे केक हा व्यवस्थित असा बेक झालेला आहे. गॅस आता बंद करूयात आणि हा केक टीन अगदी सावकाशपणे बाहेर काढून घेऊयात. हा केक टीन आता पूर्णपणे थंड करून घेऊयात. केक टीन पूर्णपणे थंड झाल्यावर ह्या केकच्या कडा अशा सुरीने मोकळ्या करून घ्यायच्यात. आता हा केक एका ताटामध्ये असा काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता हा केक टीन पण अगदी क्लीन निघालेला आहे आणि आपला केक पण व्यवस्थित असा बेक झालेला आहे. मस्त मऊ व लुसलुशीत जाळीदार असा केक तयार झालेला आहे. हा केक आता कट करूयात. तुम्ही बघू शकता मस्त स्पंजी व जाळीदार असा केक तयार झालेला आहे. अजिबात मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून अगदी पौष्टिक असा केक येथे बनवून तयार झालेला आहे. तर घरातील अगदी मोजक्या साहित्यात बनणारा हा केक तुम्ही नक्की बनवून पहा. मुलांना खायसाठी हा अगदी पौष्टिक असा केक तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपी सोबत. धन्यवाद.